काका, मुंबई के ये रस्तों में खड्डे गिर चुके हैं, क्या समस्याओं को फेस करना पड़ रहा है? अरे भाई, समस्या क्या देखना पड़ रहा है। डिपो के इधर से गोदरेज 1 से लेकर के बिकरौली सिग्नल तक सब खड्डा ही खड्डा है। आए दिन हम लोग गिर जाते हैं, बाइक गिर के हाथ पैर टूट जाता है यहाँ पे, और गाड़ी पलटी हो जाती है, ब्रेक मार करके आदमी का सर फट जाता है। अभी 1 घंटे पहले एक्सीडेंट हुआ था यहाँ पे, एक खड्डे को जैसे गाड़ी स्पीड में से यहाँ पे हो गया। अभी हम लोग अम्बेडकर हाँ, देखिए सामने वाले गिरे हुए आए हुए दिखाई दे रहे हैं, गड्डे बुझना चाहिए। तर मुंबईत अशा प्रकारे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, काय समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि तुमची काय मागणी आहे? दिवसामधून इथे 100 ते 50 ते 100 गाड्या रोज स्लिप होतात गाड्या, त्यात मी पण पडलेलो आहे। आणि मी असा पडलो होतो की मला उचलायला कोण थांबलेलं नाहीये, भर पावसात पडलेलो आहे। आता मी सर्व्हिस रोड वापरतोय, पण हा पण रोड बरोबर नाहीये। पण हा जो रोड आहे माझ्यासारखं माझं जाऊ दे, पण जे एजेड लोक आहेत जे बसतात, डबल सीट बसतात, फॅमिली असते, ते गाड्या बबलिंग होते पूर्ण, आणि पूर्ण हे होतं, स्लीड होते गाडी, आणि जर बॅलन्स नाही झाला तर पडतो माणूस, दुसरं ऑप्शनच नाही त्याच्याकडे। काय आमची मागणी काय, लवकरात लवकर साफ करा। तुम्ही आमच्याकडनं सगळे टॅक्स घेतात ना, सर्व टॅक्सेस घेता आमच्याकडनं, मग तुम्ही करून टाका ना, स्वच्छ करा ना। नाही तेवढ्या 50 वेळा गाडी फिरते इकडे, पण आता जेव्हा गरज आहे तेव्हा बघा गाडी बघा गाडी बघा, काहीच समजत नाही लोकांना। आणि हा, लोकांनी लक्ष दिलं पाहिजे। आता हे तुम्ही बघितलं म्हणून मी, कारण मी पडलो आहे रोडवरती, मला माहिती आहे ना, आणि मला थांबलं नाही, मला कोण बघितलं पण नाही, ते कोण बघितलं सुद्धा नाही मला। मी उठलो म्हटलं का गाडीला बघा लागले, माझे डॅमेज झाले गाडी। प्रशासनाने लक्ष द्यावे। आता तुम्ही एवढा आमच्याकडे टॅक्स घेतात, हे तुम्हाला करणं भागच आहे। मी सध्या मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर आहे। मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईपासून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अशा प्रकारे खड्डे सध्या रस्त्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका तसेच अपघात होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी वाहन चालक हे हळू गाड्या चालवताना पाहायला मिळत आहेत, तर अनेक ठिकाणी या रस्त्यांवरची जी खडी आहे, वाळू आहे, ती निघालेली आहे। त्यामुळे दुचाकी चालक देखील हळू गतीने या ठिकाणी गाड्या चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पावसामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईच्या रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत। अशा प्रकारे हायवे असतील, मुंबईतल्या छोटे छोटे रस्ते असतील, अनेक ठिकाणी पावसामुळे खड्डे पडलेले आहेत, आणि त्यामुळे अपघात तसेच ट्रॅफिक जॅम आणि या खड्ड्यांमुळे वाहतूक देखील मंदावलेली आहे, आणि याचाच समस्या आहेत त्या आता वाहन चालकांना आणि मुंबईकरांना भेडसावत आहेत। सध्याची ही पूर्व द्रुतगती मार्गावरची दृश्य आहेत। आपण पाहतोय की सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे। हे जे रोड्स आहेत ते MMRDA प्रशासन असेल, मुंबई महापालिका प्रशासन असेल व अनेक कंत्राटदार हे सध्या या ठिकाणचे रोड हे मेंटेन करतात। सध्याची ही पूर्व द्रुतगती मार्गावरची दृश्य आहेत। मुंबईत अशा प्रकारे अनेक ठिकाणी गल्लोगल्ली रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे संबंधित प्रशासन असेल त्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे, अन्यथा अपघात, ट्रॅफिक आणि वाहन चालकांना अनेक समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।